बऱ्याच दिवसांपूर्वी ना युट्यूबवरती मी एक डॉक्युमेंटरी बघत होतो, जी एका ॲलन नावाच्या व्यक्तीची डॉक्युमेंटरी होती, जो माउंटेनियर असतो आणि बऱ्याचशा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये वगैरे पण तो पार्टिसिपेट करत असतो. एकदा काय होतं, तो असंच माउंटेन वरती गेलेला असतो. माउंटेनिंग करत असताना एक दगड वरतून खाली पडतो आणि त्या दगडाखाली तो अडकतो. त्याचा हात दगडाखाली अडकतो आणि जवळपास 6 दिवस तो तिथेच अडकून पडलेला असतो. त्याला प्यायला पाणीही मिळत नाही आणि खाण्यासाठी पण काही मिळालेलं नसतं. एक सिच्युएशन अशी येते की त्याचं मरण जवळपास फिक्स असतं. पूर्ण बॉडी डिहायड्रेट झालेली असते, अंगामध्ये ताकद उरलेली नसते. पण त्याच वेळेस अचानक त्याच्या मनामधून काहीतरी एक थॉट येतो आणि त्याच्यामध्ये एक एनर्जी येते आणि तो काय करतो माहितीये, त्याच्या बॅगेमधली एक वस्तू काढतो आणि त्याच्याने स्वतःचा हात जो अडकलेला असतो ना दगडाखाली, तो हात पूर्ण कापून टाकतो. मग तिथून बाहेर पडतो आणि नंतर तो वाचतो. जेव्हा तो रिकव्हर होतो ना, तेव्हा लोक त्याला विचारतात की ॲलन, एवढं धाडस तुझ्यामध्ये कुठून आलं की एवढ्या अवघड सिच्युएशन मध्ये तू स्वतःचा हात कापू शकला? त्यावर तो उत्तर देतो की ते धाडस माझ्या लाईफ विषयी कृतज्ञ असण्याच्या सवयीतून आलं. ग्रॅटिट्यूड जो मी प्रॅक्टिस करत होतो आधीपासून, त्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मधून ते धाडस आलं. सो जगातल्या प्रत्येक धाडसी माणसाचं